ज्या वयामध्ये व्यवसाय करायचा, ज्या वयामध्ये तालुक्याचं राजकारण करावं अशी सुप्त इच्छा असताना संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या विचारधारेमध्ये कळत न कळत त्याच्यामध्ये जे सुरुवात झाली तर ते काम करत गेलो. एक तर तुमची मागची जी 25 वर्ष होती हे बीजेपीच्या विचारसरणीच्या विरोधात लढण्यात गेली. तुम्ही ज्या पक्षात गेलात तो पक्ष अजितदादांचा. अजितदादा बीजेपी सोबत सत्तेमध्ये आहेत. हो. काय आता काम करताना कशा पद्धतीने काम करणार तुम्ही? तुमची विचारसरणी धरून काम करणार की सत्तेला धरून काम करणार? मी सामाजिक चळवळ आणि सामाजिक बांधिलकी जपत असताना या राज्याचे, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर विचाराने सुद्धा बांधलो गेलेलो होतो. 50-51व्या वर्षी हा निर्णय घ्यावा लागला, कारण मला राजकारणाची आवड खूप होती. काय वाटतं, राजकारण खालच्या स्तराला गेलं? बिहारच्या पेक्षा सुद्धा आपण महाराष्ट्राला खाली घालवले. उन्मत्तपणाचं वागणं अत्यंत, आणि ही दडपशाही, ही त्यांची गुंडशाही, ही दडपशाही ही महाराष्ट्र कधी खपवून घेणार नाही. महाराष्ट्राची प्रतिमा, त्याची गरिमा खाली घालवण्याची, रसातळाला घालवण्याची हे काम त्या राजन पाटील साहेबाच्या पुत्रांनी आणि त्यांच्या गुंडांनी केलेले. अत्यंत शर्मेने मान खाली जाते की माझ्या महाराष्ट्रामध्ये काय चाललेले. ज्या बाळ आहेत, ज्याचे बाळ दुधाचे दात सुद्धा पडलेले नाहीत अजून, त्यांनी दादांवरती बोलण्याचं जे काही धाडस केलेले, त्यांनी त्यांच्या राजकारणाचा एक पाऊल नाही अनेक पावलं खड्ड्यामध्ये घातलेली आहेत. तुम्ही दादागिरीचा तुमचा इतिहास काय? तुम्ही अनेक लोकांचे खून केलेत, तुम्हाला जेलवाऱ्या झालेले आहेत, आणि म्हणून तो महाराष्ट्राला बिहार करू पाहताय का तुम्ही? म्हातारे मिली तर एका दिवसामध्ये जाळून यावं, पण काळ सुकवू नये. राजन पाटलांचीच पोरं अडचणीत आणतील आणि त्यांचं राजकीय भवितव्य सुद्धा आता अडचणीत आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली, पुतळा बसवला, ते हलवणार नाही तर आम्ही रायगडावरनं उड्या मारू. आमचं आरक्षण जातं. म्हणजे मराठा समाज म्हणून आम्ही लढायामध्ये जिंकतो परंतु तहामध्ये हारतो, हे मला पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर ज्यावेळेस माझं बालपण होतं किंवा मी शालेय जीवनात होतो, त्यानंतर कॉलेज जीवनात गेलो, त्यावेळेस संभाजी ब्रिगेड हे नाव एवढ्या जोमात होतं. संभाजी ब्रिगेड हे नाव जरी घेतलं तरी अंगावरती शहारे यायचे, कारण कामच तसं चालू होतं. कालांतराने जशी संभाजी ब्रिगेड वाढत गेली, संभाजी ब्रिगेडला तशी लोकही भेटत गेली. ज्या लोकांच्या जीवावरती संभाजी ब्रिगेड वाढली, ज्या लोकांच्या जीवावरती संभाजी ब्रिगेडनी खूप मोठी कामं केली, त्या संभाजी ब्रिगेडला मोठं करण्यात मोलाचा वाटा असणारे विकास पासलकर, ज्यांना संपूर्ण पुणे किंवा महाराष्ट्र की संभाजी ब्रिगेड अण्णा म्हणून ओळखते, असे विकास पासलकर सर आपल्यासोबत आहेत. अण्णा, वास्तव कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर अण्णांना आज वास्तव कट्ट्यावरती बोलवण्यामागचा उद्देश हा आहे की आयुष्याची उमेदीची जवळपास 20-22 वर्ष संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल किंवा मराठा मोर्चा असेल, अनेक संघटनांमध्ये, अनेक संस्थांमध्ये अण्णांनी निस्वार्थपणे काम केलं. कुठेही चर्चा नाही. ज्याला आपण पडद्यामागून काम करणं म्हणतो, तसं पडद्यामागून फक्त अण्णा निस्वार्थपणे काम करत गेले. कदाचित आपण पाहतो की वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करून 2-3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षामध्ये एकदा आपला नावलौकिक झाला की कुठला तरी पक्ष जॉईन करणं ही एक परंपरा आहे आणि प्रथा आपल्याला त्याला म्हणता येईल. परंतु अण्णांनी 20-22 वर्ष समाजासाठी काम केलं, ब्रिगेडसाठी काम केलं. परंतु एका वेगळ्या वळणावरती गेल्याच्या नंतर, एक वेळ आल्याच्या नंतर अण्णांनी मात्र आता राजकीय जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि अण्णा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, जी अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्या काँग्रेसमध्ये अण्णांनी प्रवेश केलेला आहे. आणि त्यांच्याकडे प्रवेश करताच प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी दिलेली आहे. नक्की अण्णांनी एवढ्या वर्षानंतर, म्हणजे वयाच्या 51व्या वर्षी राजकारणामध्ये प्रवेश का केला, संभाजी ब्रिगेडमधलं त्यांचं काम आणि आत्ताच्या सध्याची राजकीय परिस्थिती, याच्यावरती आज आपण गप्पा मारणार आहोत. अण्णा, पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. अण्णा, खरं तर बऱ्याच गोष्टींवरती तुमच्यासोबत गप्पा मारायच्यात. एक तर संभाजी ब्रिगेडची आयडिओलॉजी, अजितदादांच्या पक्षाची आयडिओलॉजी, आणि अजितदादांचा पक्ष ज्या पक्षासोबत सत्तेत आहे
त्या BJPची आयडिओलॉजी ज्यांच्या विरोधात तुम्ही आत्तापर्यंत लढत आलात, ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलायचं. परंतु तत्पूर्वी समाजाला संभाजी ब्रिगेड माहीत आहे, संभाजी ब्रिगेडचं काम माहिती आहे, संभाजी ब्रिगेडमधल्या लोकांची ओळख आहे, तुमचीही ओळख आहे. परंतु सर्वसामान्य आत्ता जी काही जनता आपल्याला ऐकते त्यातल्या बऱ्याच लोकांना संभाजी ब्रिगेडमधलं तुमचं काम माहिती असेल नसेल मला माहिती नाही, बऱ्याच लोकांना माहिती देखील असेल. परंतु तुमचा संभाजी ब्रिगेडमधला प्रवास आम्हाला वास्तव कट्ट्यावरती ऐकायला आवडेल. काय आहे की आमचा पुणे जिल्हा विशेषतः राजगड सारखा आमचा अतिदुर्गम असणारा तालुका, बरोबर. इतिहासाची परंपरा ही कुटुंबामध्ये होतीच. इतिहासाची आमच्याकडे ग्रामीण पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या भोर, राजगड, पूर्वीचा वेल्हा आणि मुळशी, पुरंदर या तालुक्यांमध्ये सर्व अर्थाने सगळे मावळे, परंतु इतिहासाची आवड, कारण त्याच तालुक्यामध्ये पुरंदर किल्ला आहे, राजगड आहे, तोरणा आहे, सिंहगड आहे, अनेक किल्ले आणि इतिहासाची आवड असणारी माणसं असल्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये इतिहासाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून मग ते सगळं काम करत असताना राजकीय दृष्ट्या सुद्धा त्या लहान वयामध्ये आम्ही राजकारण करावं, तालुका पंचायत समितीपर्यंत जावं, अशा पद्धतीचा एक विचार असायचा कॉलेज जीवनामध्ये. आणि मग कॉलेज करत असताना आपण काही सामाजिक काम करू शकतो का, आपल्या लोकांची प्रश्न काही सोडवू शकतो का. आणि मी हे सगळं करत असताना उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने पुणे शहरामधील पुढील शिक्षणाच्या निमित्ताने वडील, कुटुंब पुण्यात आलं. आणि पुण्यात आल्यानंतर पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही मिक्स होत गेलो. व्यवसायाच्या निमित्ताने सुरुवात होती आणि त्याच कालखंडामध्ये नेमके मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे पुणे शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आले. त्याच्यामध्ये मी आत्ता अगोदर सांगितलं की पुरंदर, भोर, राजगड आणि मुळशी हे तालुके आणि विशेषतः हवेली हे तालुके त्यांच्याकडे आले. आणि मग त्यांच्याकडं त्यांच्या गाठीबिटी होत होत्या, परंतु मी थोडासा अलिप्त होतो. परंतु त्यांना एक चाणाक्ष नजर असल्यामुळं त्यांनी मला 1-2 मिटिंगला बोलवलं आणि त्याच्यातून सामाजिक काम करावं, समाजाच्या प्रश्नावरती काम करावं अशा पद्धतीने त्यांनी सुचवलं. आणि खऱ्या अर्थाने समाजकारण केलं तर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. तर अशा पद्धतीचं एक विचारधारा जी माझ्यासाठी अत्यंत नवीन होती. बरोबर. मला पक्षीय राजकारण किंवा इतर गोष्टींबद्दल एक वेगळं आकर्षण होतं, परंतु हे एक वेगळे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायाच्या जे इतिहास आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण छत्रपती शिवाजी महाराजांना निरीक्षण केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक जीवनामधला प्रत्येक पैलू याविषयी अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य समजून घेतलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले पाहिजेत. आपण शाहू महाराजांचा सामाजिक क्रांतीचा विचार, ह्या जे महापुरुष होते या सगळ्यांनी समता, समानता, न्याय, बंधुत्व ही प्रणाली या विषयाच्या अनेक अंगाने ज्यावेळेस मी खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघ आणि डॉक्टर आह साळुंके सर ज्येष्ठ विचारवंत, डॉक्टर जयसिंगराव पवार कोल्हापूर, त्याच्यानंतर औरंगाबादला बाबा भांड सर, ॲडव्होकेट याच्यामध्ये न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, माजी न्यायमूर्ती PB सावंत, अशी थोर मोठी माणसं जे वैचारिकदृष्ट्या अत्यंत प्रगल्भ आणि अत्यंत त्याच्यामधला खूप आगाध असं ज्ञान, आणि ह्यांच्याबरोबर ह्यांचं नाव सुद्धा कदाचित आमच्याकडं कमी अधिक प्रमाणामध्ये माहिती नसल्यामुळं राजकारणामधली दिग्गज व्यक्तिमत्व माहिती होती, परंतु ह्या व्यक्तिमत्वांना भेटणं, त्यांच्याकडनं समजून घेणं आणि प्रचंड
ज्ञानाचा अथांग सागर. त्याच्यामुळं आपली जी व्यक्तिगत माझी जी भूक आहे ती प्रचंड वाढली, की मला शिकायचं, मला बरोबर. समजून घ्यायचं. मला हे समजलं तर आपण खरोखर आमूलाग्र बदल करू शकतो. माझ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न सोडवू शकतो. कारण हा विचारच आमच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये नसल्यामुळे तो अधिकाधिक तो विचार स्वीकारणं, अधिकाधिक चिकित्सा करायला लावणं आणि त्यावेळेस मग संभाजी ब्रिगेडचं प्रत्यक्ष मराठा सेवा संघाची काम समजून घेणं, वैचारिकदृष्ट्या एवढं महाराष्ट्रभर मराठा सेवा संघाचं पसरलेलं जाळं आणि त्याच्यामधून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी माझ्यावरती मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या ची जबाबदारी दिली. क्या बात. त्याच्या मीटिंग सुरू झाल्या आणि कळत नकळत आम्ही त्या प्रवाहामध्ये सामील झालो. म्हणजे एक पाऊलवाट सुरू केली त्याच्यावरनं आणि पुढे मोठा असा राजमार्ग तयार झाला, की जो राजमार्ग आम्हाला वैचारिकदृष्ट्या परिपक्व ज्याने बनवलं आणि समाजामध्ये अत्यंत जबाबदारीने वागणं किंवा ह्या सगळ्याच प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे संस्कार जे झाले ते मराठा सेवा संघामध्ये झाले. बरं. आणि त्यामुळं मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या ह्या चळवळीमध्ये आम्ही त्या साधारणतः 2002 या कालखंड 2002 या 2003 हा जो कालखंड आहे तेव्हापासून जे आमचा प्रवास सुरू झाला तो काल परवापर्यंतचा तो प्रवास आमचा तसाच होता. आणि त्याच्यामध्ये मग ह्यामुळं एक व्यापक दृष्टी आली. व्यापक दृष्टी आल्यामुळं आपण सामाजिकदृष्ट्या अनेक प्रश्नांवरती आपण काम केलं पाहिजे ही एक कॅपॅसिटी सुद्धा निर्माण झाली. आणि त्याच्यामुळं मग मराठा क्रांती मोर्चे असतील, वारकरी संप्रदाय असेल किंवा अनेक अंगाने अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती सारख्या संस्थेची स्थापना करून आपण शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये केला पाहिजे. आपण जागतिक लेवलवरती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कसे पोचवावेत याच्यासाठी सुद्धा देश पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती शिवजयंती कशी साजरी व्हावी म्हणून किमान आम्ही देश पातळीवरती सुरुवात केली आणि मराठा सेवा संघाच्या विचारधारेतनं आज जागतिक पातळीवरती शिवजयंती पोचली. तर असा हा संभाजी ब्रिगेडचा प्रवास हा कळत नकळतपणे ज्या वयामध्ये व्यवसाय करायचा, ज्या वयामध्ये तालुक्याचं राजकारण करावं अशी सुप्त इच्छा असताना संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या विचारधारेमध्ये कळत नकळत त्याच्यामध्ये जे सुरुवात झाली तर ते काम करत गेलो आणि काम वाढत गेलं आणि त्या कामामधून एक ओळख निर्माण झाली आणि ती केवळ पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांच्या पलीकडे जाऊन ती ओळख राज्यभर निर्माण झाली, देशभर गेली. आज देशाच्या पलीकडच्या पातळीवरती आपण अनेक देशांमध्ये आपण आपल्या या सामाजिक कार्यामुळं ओळख निर्माण झाली. तर याचं सगळं श्रेय हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या चळवळीला जातं. अगदी बरोबर. पण अण्णा याच्यामध्ये आज जर डिस्कस करायचं म्हणलं तर तुम्ही जी कामं केली किंवा तुम्ही ज्या चळवळीमध्ये योगदान दिलंय याच्यासाठी हे 20 वर्षाचं काम आपण 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये नाही सांगू शकत. बिलकुल बिलकुल. परंतु मी बऱ्याच जणांकडून ऐकलं किंवा ज्यावेळेस सोशल मीडियावरती पाहत असतो काम तुम्ही खूप केलं पण ते जगाला दाखवलं कधीच नाही. नाही काय झालं की आमच्या समोर मी जसं म्हटलं तुम्हाला की जसं मी या अगोदर डॉक्टर आळा साळुंके सरांचं नाव घेतलं, डॉक्टर जयसिंगराव पवार सरांचं नाव, पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं नाव, कोळसे पाटील साहेब असतील, ही जशी मान्यवर मंडळी चळवळीमध्ये लाभली तशी राजकारणामध्ये सुद्धा आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व, विलासराव देशमुख साहेबांसारखं व्यक्तिमत्व, ही उत्तुंग विचाराची माणसं, स्वर्गीय R.R. आबा पाटील यांच्यासारखी माणसं की काम करत राहणं आणि काम करताना त्याची जाहिरात कुठं न करणं किंवा आपण समाजासाठी काम करतो आपण आणि मग त्याचं मिरवणं किंवा ते प्रकाश झोतात आणणं, त्याच्यापासून दूर राहणं हे कदाचित कळत न कळत ते आमच्या मराठा सेवा संघाच्या चळवळीमध्ये आणि या महापुरुषांच्या किंवा या राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे एकूण
विचारधारा आणि त्यांची वागण्याची पद्धती किंवा त्यांचं जे काम करण्याची पद्धती आहे याचा अवलंब केला आणि त्यामुळे आम्ही काम करायचं, फक्त काम करायचं, जीव ओतून काम करायचं, प्रचंड प्रामाणिक काम करायचं, कष्ट करायचे आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला काय घेऊन जाता येईल आणि काय न्याय देता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. परंतु त्याची प्रसिद्धी करणं किंवा त्याच्यासाठी झगडणं, जाणीवपूर्वक प्रसिद्धीत येणं असा कधी डोक्यामध्ये अजेंडा राहिला नाही. याच्या सगळ्याच्या बातम्या अनेक वेळा प्रसिद्धी माध्यम, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये असेल किंवा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून हे सगळं झालं. परंतु जो अलीकडच्या काळामध्ये PR जे आलेले ते निर्माण झालेले, ज्याच्यामधून छोट्या छोट्या गोष्टी जरी घडल्या तरी लगेच सोशल मीडियाचा उपयोग करून घ्यायचा, तशा पद्धतीचं कधी डोक्यातही आलं नाही, तसं कधी केलं पण नाहीये. अर्थात, कारण 2014ला ज्यावेळेस सत्ता बदल झाली, हो, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल या PR किंवा सोशल मीडियाचाच होता. अगदी अगदी अर्थातच अण्णा, आपण या गोष्टीवरती परत येऊयात, येस, कारण संभाजी ब्रिगेडच्या कामांवरती परत यायचंय मला. हो, 51 वर्षानंतर किंवा वयाचे 20, 22, 25 वर्ष तुम्ही संभाजी ब्रिगेड किंवा मराठा समाजासाठी घालवल्याच्या नंतर अचानक तुम्ही राजकीय क्षेत्रात येण्याचं ठरवलं. तुम्ही अजितदादांच्या पक्षामध्ये, अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि तुमच्यावर जबाबदारी देखील मोठी दिली प्रदेश प्रवक्तेपदाची. बरोबर. एक तर तुमची मागची जी 25 वर्ष होती हे BJPच्या विचारसरणीच्या विरोधात लढण्यात गेली. तुम्ही ज्या पक्षात गेलात तो पक्ष अजितदादांचा, अजितदादा BJP सोबत सत्तेमध्ये आहेत. हो, काय आता काम करताना कशा पद्धतीने काम करणार तुम्ही? तुमची विचारसरणी धरून काम करणार की सत्तेला धरून काम करणार? तुमचा विचारलेला जो प्रश्न आहे तो सुरुवातीचा असा आहे की बाबा 20-25 वर्ष आम्ही समाजाचं काम करत असताना, मराठा समाजाचं काम करताना, मराठा बहुजन समाज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिव फुले शाहू आंबेडकर हीच विचारधारा आम्ही कायम जोपासली. महाराष्ट्रामध्ये या महापुरुषांचं इतकं एवढं मोठं योगदान आहे. या योगदानातून आपण आपल्या खेड्यापाड्यातल्या समाजाला जागृती निर्माण करणं, या समाजातील मुलांच्या भावी आयुष्यासाठी काही चांगलं काम करणं, त्यांच्या डोक्यातील अंधश्रद्धा दूर करणं, ह्या कामाला आमच्याकडं जास्त महत्त्व होतं. आणि ते काम करत असताना 25 वर्षाचं जे काही 20 वर्षाचं मागचं काम करत असताना सामाजिक कार्यकर्त्याला अनेक मर्यादा असतात आणि त्याला शेवटी अंतिमता एक त्याच्या डोक्यामध्ये ठरलेलं असतं की बाबा आपण आयुष्याच्या काही निर्णयाप्रत आलं पाहिजे आणि राजकीय संधी घेतली पाहिजे. प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु मला 10 वर्षापूर्वी सुद्धा राजकीय संधी आलेली असताना मी त्यावेळेस ती निवडली नाही किंवा ती संधी घेतली नाही, कारण विचाराची दिशा स्पष्ट असल्यामुळं माझी संघटना, आम्ही सगळे राजकीय सत्तेचेच महाराष्ट्राच्या राजकीय राजकारणामध्ये आम्ही 100% सामील होऊ असा आत्मविश्वास आम्हाला सर्वांना होता. परंतु काळ सापेक्ष किंवा काळ जसा बदलत जातो तशी समीकरणं बदलत जातात. आमचे लोक आजही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत, कष्ट घेत आहेत. परंतु मी पहिल्या फळीतला कार्यकर्ता असल्यामुळे की आता मी एका टप्प्यावरती आल्यानंतर मी थांबण्याऐवजी किंवा आता तेच प्रक्रियेमध्ये काम करण्याऐवजी आपण काहीतरी राजकीय निर्णय घेतला पाहिजे अशा मतापर्यंत आलो. त्याचं कारण असं आहे की मी सामाजिक चळवळ आणि सामाजिक बांधिलकी जपत असताना या राज्याचे, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर विचाराने सुद्धा बांधलो गेलेलो होतो. आणि म्हणून आजच्या घडीला राज्यामध्ये अजितदादांचं नेतृत्व, एक ॲग्रेसिव्ह नेतृत्व, एक कामाचा झपाटा असणारं नेतृत्व, आणि आज आपल्याला निर्णय घेऊन आपण अजितदादांबरोबर गेलो तर आपण आपले 20 वर्षाचे जे काही सहकारी आहेत, जे काही आपले कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्रभरातले असतील, देशभरातले असतील, सगळ्यांना आपण काहीतरी वेगळं दिलं पाहिजे, आपण काहीतरी त्यांना सहकार्य केलं पाहिजे, ह्या एका भावनेतून आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. सर्वांचा दबाव वाढत होता की आपण ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आपण गेलं पाहिजे.
त्यासाठी हा निर्णय जड असला तरी तो शेवटी मला घ्यावा लागला. आणि अजितदादांकडे निर्णय घेत असताना मला माझी जी विचारधारा होती शिव फुले शाहू आंबेडकरांची, ती विचारधारा कुठेच बदलत नाही. ती विचारधारा राष्ट्रवादीची विचारधारा ही सुरुवातीपासूनची आहे. त्या विचारधारेमध्ये काम करत असताना कॉलिशनचं गव्हर्नमेंट आहे, तिथं भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा आणि शिंदे गट हे तिन्ही गटांचं मिळून या ठिकाणी राज्यामध्ये सरकार आहे. ही विचारधारा भारतीय जनता पार्टीची विचारधारा तर संघ विचारधारा किंवा भारतीय जनता पार्टीची काही जी विचारधारा आहे त्या विचारधारेचा आणि मी ज्या आज विचारधारेमध्ये काम करतो ते कॉलिशनच्या गव्हर्नमेंटमध्ये आपण एक साधं प्रिन्सिपल आहे माझं, की आपण काही एकमेकाचे शत्रू नाही आहेत. बरोबर. आपलं जे काही तात्विक मतभेद आहेत ते विचारधारेचे आहेत. तर तुमच्या विचारधारेचा सन्मान ठेवून मी माझ्या विचारधारेवरती काम करत असताना तुमचा सन्मान कायम राखला जाईल हे पाहणं हे माझं काम आहे, किंवा समोरच्यांनी सुद्धा आमच्या विचारधारेचा सन्मान करणं आणि आपली विचारधारा जोपासणं. याच्यामुळं जरी आज मी अजितदादांच्या पक्षाबरोबर किंवा शिव फुले शाहू आंबेडकर ही आमच्या विचारधारेमध्ये काम करत असताना मला असं वाटतं कुठं अडचणी येण्याचं काही कारण नाही, आणि आल्या तरी त्याच्यावरती आपण प्रगल्भतेने त्या सोडवू शकतो याच्याबद्दल माझ्या मनामध्ये आत्मविश्वास आहे पूर्णपणे. अच्छा, तुम्ही हेच बोलत असताना एक गोष्ट बोलून गेलात की पवार साहेबांच्या विचारांचा तुमच्यावर पगडा आहे किंवा पवार साहेबांच्या विचारांना धरून तुम्ही चालत होते. 100% म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांच्या हो. विचारांना. हो. ज्या वेळेस तुम्हाला पक्ष निवडायचा होता मग तुम्ही अजितदादांकडे गेलात, त्यावेळेस असं वाटलं नाही की बाबा आपण आजपर्यंत पवार साहेबांना मानत आलोय की त्यांच्या विचारांना मानत आलोय आणि आज आपण अजितदादांकडे चाललोय? नाही, काय होतं की मी परत एकदा तेच सांगेल की माननीय पवार साहेबांच्या बरोबर विचारधारेबरोबर पवार साहेब हे आमचं श्रद्धास्थान आहे, आणि त्यांना मानणं म्हणजे त्यांच्या प्रती अत्यंत आदर ठेवून त्यांच्याबरोबर कायम राहिलो. मी त्यांच्या पक्षाचा कधी सदस्य सुद्धा झालो नाही, परंतु एक पवार साहेबांची एक भूमिका किंवा पवार साहेब एक खूप मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या बरोबर सामाजिक दृष्ट्या आपण जोडणं जाणं किंवा त्यांच्याबरोबर काम करणं हे आम्हाला गौरवास्पदच होतं. आणि म्हणून आजपर्यंत साहेबांबरोबरचा प्रवास करत असताना साहेबांनी अत्यंत सन्मानाची प्रेमाची मुलाप्रमाणे आम्हाला सांभाळलं. आजच्या घडीला एवढ्या वर्षाचा प्रवास केल्यानंतर 20-20, 25-25 वर्ष कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं? बदलता काळ बदललाय, माणसं थांबत नाहीत, प्रत्येक जण आपापली ऍडजस्टमेंट करत राहतो. कोणी पक्ष निवडतात, कोणी वेगळी विचारधारा निवडतो, आणि त्यावेळेस मग जे सहकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांना जर काही आपल्याला जर आता सुद्धा एक आपण निर्णय नाही घेतला तर त्यांचे काही प्रश्न असतात, त्यांचे छोटी छोटी कामं असतात. ती कामं आज आम्हाला तालुका स्तरावरती काम करायचं, जिल्हा स्तरावरती किंवा मंत्रालय लेवलवरती जरी काम करायचं म्हटलं तरी एक सहजासहजी ऍक्सेस मिळत नाही आपल्याला. आपण कुठल्या मंत्र्याला जाऊन भेटायचं, कोणाला कुठल्या आमदारांना जाऊन भेटायचं, ही खूप मोठी अडचण असते सामाजिक कार्यकर्त्यासमोर. बरोबर. आणि प्रत्येकाला या सर्व सहकाऱ्यांना आपण त्यांचे जवळचे आहोत आणि आपण त्यांचं काम केलं पाहिजे हे त्यांचा हक्क असतो, परंतु आपण ते काम करू शकत नाही. ही आपली मर्यादा म्हणा किंवा आपली अपरियता, आपली अडचण होते त्या ठिकाणी. आणि म्हणून माननीय अजितदादा आज सरकारच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी आहेत. माननीय अजितदादांकडे आपण हक्काने काही गोष्टी, आणि माननीय अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आपण काही प्रश्न, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण 100% दादांच्या माध्यमातून काम करू शकतो. त्यामुळं दादांकडे जाण्याचा हा निर्णय घेतला. अच्छा, असं काही पवार साहेबांना काही विचारणा झाली होती का, बोलणं झालं होतं पक्षात, म्हणजे राजकारणात ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस? कारण तुमचे संबंध खूप चांगले. हो, अतिशय साहेबांना सांगूनच हा निर्णय घेतला. साहेबांना जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती साहेबांच्या समोर मांडली, आणि साहेबांना जड अंतकरणाने साहेबांकडनं निरोप घेतला. साहेबांना हे सांगितलं की साहेब, मला आजच्या घडीला आता हे निर्णय घेण्याशिवाय पर्याय नाही. कारण एकतर तुम्हाला मी अगोदर सांगितलं की मला 50-51व्या वर्षी हा निर्णय घ्यावा लागला,
कारण मला राजकारणाची आवड खूप होती. समाजकारण आणि राजकारण हे माझ्या नसानसामध्ये भिनलेलं होतं. परंतु राजकारणापेक्षा मी समाजकारणामध्ये दूरगामी खूप वर्ष काम केलं. आणि मग एका टप्प्यावरती मला ते पुन्हा पुन्हा वाटतं, की शेवटी जर आपल्याला काही प्रश्न सोडवायचे असतील, आपल्या सहकाऱ्यांना एक विश्वास द्यायचा असेल, त्यांच्या अडी-अडचणी, कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी हे जर करायचं असेल, सोडवायचं असेल, तर आपल्याला राजकीय पर्याय किंवा राजकीय इच्छाशक्ती किंवा त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. अशा पद्धतीने मग आदरणीय पवार साहेबांना ह्या सगळ्या बाजू सगळ्या समजावून त्यांच्यासमोर मांडल्या आणि मग त्यांचा आशीर्वाद घेऊनच या ठिकाणी प्रवेश घेतला अच्छा. दादांकडे. बरं, तुम्ही आता राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत. एक प्रवक्ते या नात्याने एक प्रश्न विचारतो. आत्ता आपण पाहिलं की मोहोळची जी काही निवडणूक झाली, बिनविरोध झाली, 17 सदस्य निवडून आले आणि त्याच्यानंतर राजन पाटलांच्या सुपुत्रांनी जे दादांच्या बाबतीत वक्तव्य केलं, त्याच्यावरून खूप वादंग उठलं किंवा तुमच्या राष्ट्रवादी पक्षाने सुद्धा खूप त्यांना ट्रोल केलं, खूप बोललं गेलं आणि मीडियाने ती बातमी खूप चालवली. काय वाटतं, राजकारण खालच्या स्तराला गेलंय? बिलकुल राजकारणाचा स्तर एवढा बदलला आहे. राजकारण एवढ्या घाणेरड्या पातळीवरती जातंय. म्हणजे मला तर आज उद्वेगाने म्हणावंसं वाटतं किंवा बिहारच्या पेक्षा सुद्धा आपण महाराष्ट्राला खाली घालवलंय. म्हणजे महाराष्ट्राची जी गरिमा होती, महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य, महाराष्ट्र देशामध्ये महाराष्ट्राकडं बघण्याचा एक खूप व्यापक दृष्टिकोन आणि महाराष्ट्र हे इथल्या समाजसुधारकांच्या विचारधारेवरती चालणारं राज्य म्हणून त्याकडं पाहिलं जायचं. इथली संस्कृती, इथला लोकांचा एकमेकांचा असणारा संवाद, इथं पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठेही मतभेद जरी असले तरी मनभेद नसणारं राज्य आणि तिथे बिहार आणि उत्तर प्रदेशचं जे चित्र आपल्याकडं आपण पूर्वी टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहायचो, त्याच्यापेक्षा भयानक चित्र आज महाराष्ट्रामध्ये होताना पाहिलं. जे आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने त्यांनी अजितदादांवरती काल ज्या पद्धतीने एका अनगळच्या छोट्याशा नगरपंचायतीच्या निमित्ताने त्यांना त्या ठिकाणी यश मिळाले. पण यशाने उन्मत्त होऊन ज्या पद्धतीची बेदरकारपणे जी वाक्य त्या राजन पाटलांच्या सुपुत्रांनी उधळली. अजितदादांसारखं इतकं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व, आज अजितदादा इतकं मोठं काम करतात. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी रात्री 11 वाजेपर्यंत जनसेवेमध्ये तो माणूस स्वतःला झोकून देऊन काम करतो. हजारो प्रश्न, हजारो लोक येतात, त्यांना दिवसभर भेटतात. अनेक निवेदनं, अनेक प्रश्न, राज्य मंत्रिमंडळातील विषय असतील, राज्याच्या विकासाकरता दौरे असतील, शेतकऱ्याचा आवाज. मागील 1-2 महिन्यापूर्वी आपल्याकडं मराठवाड्यामध्ये जो ओला दुष्काळ आला, तिथं शेती वाहून गेली, पुलं वाहून गेली, अनेक नुकसान गेले. पहिला मंत्री असेल किंवा पहिलं अजितदादा असतील की जिथं शेतकऱ्याच्या बांधावरती गेले, तिथं त्या पावसामध्ये किंवा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेऊन ते कसे सोडवता येतील त्याच्यासाठी सतत धडपडणारा नेता. अरे त्यांच्या समोर राजन पाटलांनी मोहोळच्या विकासाकरता किंवा तिथले आमदार असतील, त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दादांकडनं निधी नेलाय. आज हा जो काय राजन पाटलांचा चिरंजीव ज्या पद्धतीने दादांना बोललाय, तर आज ते दादांच्या नतमस्तक होताना चरणस्पर्श करतोय. आपल्याला थोड्या जनाची नाही मनाची लाज वाटायला पाहिजे होती की आपण एवढ्या मोठ्या माणसावरती आपण असं बोलतोय. उन्मत्तपणाचं वागणं अत्यंत, आणि ही दडपशाही, ही त्यांची गुंडशाही, ही दडपशाही ही महाराष्ट्र कधी खपवून घेणार नाही. आणि त्या उज्ज्वला थिटेसारख्या माझ्या भगिनीला नगर परिषदेमध्ये तो फॉर्म भरण्यासाठी, नगराध्यक्षपदाच्या फॉर्म भरण्यासाठी पहाटे 5ला जावं लागतं. अरे ह्या महाराष्ट्रामध्ये, हा महाराष्ट्र जसा शिव फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांनी घडवला, तसाच तो महानायकांनी देखील घडवलेला आहे. त्या महानायिका कोण आहेत? तर जिजाऊ, सावित्री, अहिल्या, ताराराणी या सगळ्या आमच्या महानायिका आहेत. या महानायकांनी घडवला आणि त्याच वेळेस आम्ही महाराष्ट्रातील लोक सर्व आम्ही या महापुरुषांच्या विचारांनी
आपण स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. स्त्री ही इथल्या जनसामान्यांची सर्व सर्व वर्गाची देवाऱ्यातील देवता आहे. आणि म्हणून अशा आदर्शवत अशा महाराष्ट्राची प्रतिमा, त्याची गरिमा खाली घालवण्याची, रसातळाला घालवण्याची हे काम त्या राजन पाटील साहेबाच्या पुत्रांनी आणि त्यांच्या गुंडांनी केलेले आहे. तर हे अत्यंत निंदनीय आहे. मी या सगळ्याची निंदा करतो. अत्यंत शर्मेने मान खाली जाते की माझ्या महाराष्ट्रामध्ये काय चाललेले. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मध्ये लोकशाही मानणारे नीतिमूल्य ही जोपासली पाहिजेत. या नीतिमूल्यांना, लोकशाहीला घातक असणारे, राज्यघटनेवरती आपला देश चालतो, ही घटना आमच्यासाठी आणि संविधान हे आमच्यासाठी पवित्र आहे. परंतु संविधानाला ठेच पोचवणं, घटनेला सुद्धा या ठिकाणी पायदळी तुडवणं आणि लोकशाहीचा पार गळा घोटण्यासारखं काम त्यांच्या चिरंजीवांनी आणि त्यांनी केलेलं आहे. आणि विशेषतः अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यावरती अशा पद्धतीने तुम्ही जे काही वार करता किंवा जे काही बोलता त्याच्यातनं तुमची संस्कृती तर दिसून आलेलीच आहे. परंतु मला अत्यंत जबाबदारीने सांगावं असं वाटतं की अशा या ज्या बाळ आहेत, ज्याचे बाळ दुधाचे दात सुद्धा पडलेले नाहीत अजून, त्यांनी दादांवरती बोलण्याचं जे काही धाडस केलेले, त्यांनी त्यांच्या राजकारणाचा एक पाऊल नाही अनेक पावलं खड्ड्यामध्ये घातलेली आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही ज्या पद्धतीने जे पेरलंय तेच पुढच्या काळामध्ये उगवणार आहे. आणि त्याची योग्य ती तुम्ही आत्ता, ते मला थोड्या वेळापूर्वी कळालंय की त्यांनी माफी मागितलेली आहे किंवा त्या सगळ्यावरती तर पडदा टाका अशी राजन पाटील साहेबांनी विनंती केलेली. परंतु एकदा जो बूंद से जाती हो हौद से नहीं आती, एकदा तीर कमान सुटला, तुम्ही मदमस्त होऊन, बेधुंद होऊन तुम्ही ज्या पद्धतीने दादांवरती महाराष्ट्रातील कुठल्याही कार्यकर्त्याला ते सहन होणार नाहीये. विशेषतः मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करतो की हे आपल्या महाराष्ट्राला न शोभणारं आहे. याच्यावरती त्यांनी सुद्धा, ज्या माझ्या माता भगिनीला फॉर्म भरू देताना अनेक अडचणी आणल्या, त्या संदर्भामध्ये मी एका चॅनेलला अगोदर सुद्धा सांगितलं की त्या संदर्भाने मी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे या विषयावरती. आणि हे महाराष्ट्राला निश्चितरित्या भूषणावं नाहीये. ही महाराष्ट्राची प्रतिमा बिहार, उत्तर प्रदेश पेक्षा सुद्धा खालावलेली आहे किंवा रस्ता तळाला घालवलेली आहे या कृत्याने. म्हणजे एकीकडे त्या महिलेचा, तिला तिचा घटनेने दिलेला अधिकार, त्याच्या हक्क अधिकारावरती तुम्ही दादागिरी करणार. तुमचा काळाकुट्ट इतिहास काय आहे? तुम्ही मागील 70 वर्षात अनगळची निवडणूक ही बिनविरोध करण्याच्या नादामध्ये ग्रामपंचायतीची, ठीक आहे, चांगली परंपरा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघताना, ठीक आहे ना, बिनविरोध होत नसेल तर तुम्ही द्या ना त्यांना संधी. तुम्ही दादागिरीचा तुमचा इतिहास काय? तुम्ही अनेक लोकांचे खून केलेत, तुम्हाला जेलवाऱ्या झालेले आहेत. आणि म्हणून तो महाराष्ट्राला बिहार करू पाहताय का तुम्ही? असं करणार असेल तर महाराष्ट्रातील जनतेला आम्ही आवाहन करू की राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा महाराष्ट्र तुम्हाला शांत ठेवायचा असेल, महाराष्ट्राची संस्कृती टिकवायची असेल तर तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागेल आणि असा गुंडाराज आपल्याला संपवावा लागेल. नक्कीच. कारण तुम्ही जे बिहार किंवा युपीचं उदाहरण दिलं, जर एखाद्या महिलेला फॉर्म भरण्यासाठी जर गनमॅन घेऊन जावं लागत असेल, पोलीस प्रोटेक्शनमध्ये जावं लागत असेल, तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू अजिबात. शकतं? अहो, म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला की महाराष्ट्राचं, म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, म्हातारे मिली तर एका दिवसामध्ये जाळून यावं पण काळ सुकवू नये. हा काळ आहे. राजन पाटलांचीच पोरं अडचणीत आणतील आणि त्यांचं राजकीय भवितव्य सुद्धा आता अडचणीत आलेलं आहे. लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या, एक सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, त्यातल्या त्यात परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण आहोत. आपला इतिहास काय आहे आपला, आपण अशा पद्धतीने, ठीक आहे, ज्या पूर्वीच्या काळामध्ये तुमच्या ज्या काय झालं ते कुणी काढणार नव्हतं, परंतु तुम्ही ही ती वेळ आणली ही काढायची. तुम्हाला तुमचा रक्तरंजित इतिहास काढण्याची वेळ तुम्ही आणली. आणि म्हणून तुम्ही असं कराल, तुम्हाला सुद्धा याच निमित्ताने सांगतो की तुम्ही जर त्या ठिकाणी टायगरची भाषा किंवा आव्हानाची भाषा करत असेल तर तुम्हाला सुद्धा प्रति आव्हान त्या ठिकाणी उभं करू. तुम्हाला सुद्धा तुमच्या मातीमध्ये गाडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. परंतु आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. तुम्ही ज्या पद्धतीने आम्ही आज
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील आणि विरोधी पक्षातले सुद्धा नेते जे आहेत, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय उद्धव साहेब ठाकरे साहेब असतील, माननीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, माननीय नाना पटोले जे असतील, माननीय वडट्टीवार साहेब असतील, महाराष्ट्रातील जे जे नेते आहेत, ज्यांनी या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे आणि जे शीर्षस्थ नेतृत्व आहे, त्यांच्याबद्दल बोलताना आपण प्रत्येकाने आपली पातळी सांभाळली पाहिजे, आपली कुवत, आपली लायकी सुद्धा तपासली पाहिजे. आपण बोलतो किती, आपली उंची किती, आपला आवाका किती आणि आपण कुणावरती बोलतोय याचं भान आपण राखलं पाहिजे. तरच आपण महाराष्ट्राला एका चांगल्या सुदृढ लोकशाहीचं लक्षण म्हणून लोक महाराष्ट्राकडे पाहतात. तर हे लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम करतात. माझ्या उज्ज्वला थिटे सारख्या माझ्या भगिनीला गनमॅनच्या प्रोटेक्शनमध्ये जावं लागतं, हे अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे. आणि म्हणून या विषयावरती मी 100% मुख्यमंत्र्यांकडे या विषयाची तक्रार करणार आहे. नक्कीच, आणि ते गरजेचं देखील आहे. हो, आणि तुम्ही बोलताना आता सांगितलं की राजन पाटलांना त्यांची मुलंच अडचणीत आणतील. 100%. आज काय राहिलंय अडचणीत आणायचं? आज म्हणजे सोशल मीडियावरती अशा मीम्स फिरतायत की Yes. जगातला सर्वात फास्ट माफीनामा, म्हणजे आज मुलामुळं माफी मागावं लागली. 100%. नक्कीच, याच्यावरती आपण परत येऊयात. परंतु तुम्ही ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत होते, रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यापासून तुम्हाला रोखलं होतं. काय प्रकरण होतं? नाही काय, खरं तर हा खूप मोठा इतिहासाचा विषय आहे. आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांचा राज्याभिषेक हा रायगडावरती झालेला. बरोबर. आणि रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेली. या राजधानीवरती गेल्या अनेक वर्षापूर्वी, साधारणतः मी 82-84चा काळ सांगेल, मला एक्झॅक्ट आता ती साल सांगता येणार नाही, परंतु त्या काळामध्ये आपल्या देशाचे राष्ट्रपती ज्ञानी जैलसिंग साहेब होते. आणि त्यावेळेस पुरातत्व खातं आणि इतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी मिळून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा स्मारक रायगडावरती असावं. रायगड हे खूप मोठं त्याच्यावरती इतिहास आहे, कारण रायगड हा 3 महिने जळत होता. ज्यावेळेस इंग्रजांनी त्यावेळेस त्या ठिकाणी तोफा वगैरे यांनी त्या ठिकाणी डागल्या गेल्या आणि त्या कालखंडामध्ये शत्रूच्याकडनं जो काही झाला तर रायगडचा विध्वंस बराच झालेला होता. परंतु मग आज जे काही अवशेष आहेत ते जतन करण्याचं काम पुरातत्व खात्याचं असतं. अवर्ग मध्ये असणारा रायगड आहे. A, B, C असे महाराष्ट्रातील किंवा देशातील सगळे किल्ले हे वर्गवारीमध्ये असतात. आणि त्या वरच्या वर्गामध्ये गणना रायगडची होते. आणि म्हणून रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका मोठा इतिहास असून, घडवलेला असून, त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा नव्हता. मग मेघडंबरीमध्ये महाराजांचा पुतळा बसवावे अशी कल्पना पुढे आली आणि त्याच्यातनं मेघडंबरी तयार झाली, पुतळा सुद्धा तयार झाला. परंतु ज्यावेळेस मेघडंबरी अगोदर बसवली आणि पुतळा त्या ठिकाणी घेऊन जाण्यात आला, परंतु तो पुतळा मेघडंबरीमध्ये आतमध्ये शिरेना किंवा तो मेघडंबरी छोटी झाली, पुतळा मोठा झाला. आणि मग त्यावेळेस मेघडंबरी तशीच ठेवून रिकामी पुतळा होळीच्या माळावरती बसवला. बर. आणि मग होळीच्या माळावरती पुतळा बसवला तर पुतळ्यावरती पण छत्र नव्हतं वरती. मग अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अनेक संघटनांनी, त्याच्यामध्ये विशेषतः आमची संघटना संभाजी ब्रिगेडने अनेक वेळा आंदोलन केलं. 2 वेळा आमच्या संघटनेने पुतळा त्या ठिकाणी बसवला. एक वेळा आमचे पूर्वीचे अध्यक्ष सुनील बाप्पा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या आदेशान्वये त्यावेळेस आम्ही पुतळा बसवला सुरुवातीला. त्यावेळेस तो डिपार्टमेंटने पुतळा काढून घेतला. नंतर राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब होते आणि आम्ही त्यांना पत्र दिलेलं होतं. त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की 15 ऑगस्टच्या आतमध्ये आम्ही तो पुतळा त्या ठिकाणी बसवू. परंतु तो न बसवल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं, मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं, परंतु ते काही होत नव्हतं. मग पुन्हा एकदा आम्ही 14 ऑगस्टच्या रात्री तो पुतळा आम्ही
मेघडंबरीमध्ये बसवला आणि त्यावेळेस मेघडंबरीमध्ये पुतळा बसवून त्या रात्री आम्ही रायगडावरनं ऑगस्टचा काळ होता, प्रचंड पाऊस. या पावसामध्ये आम्ही खाली उतरलो. उतरत असताना दरीमध्ये आमच्या एका कार्यकर्त्याने प्रसंगावधान राखून त्यावेळेस अचानक टॉर्च लावली. अन्यथा आम्ही त्याच्यातले 4-5 लोक दरीमध्ये रायगडाच्या पडलो असतो. बापरे. हा असा प्रसंग. खाली येताना प्रचंड पाऊस, त्या सगळ्यात वाट काढत काढत खाली यायचं. कारण त्यावेळेस आम्हाला कोणाचा तरी निरोप आला की फोनवरती की पोलीस यंत्रणेला समजलेलं आहे आणि मग खाली आलो आम्ही. त्यामुळे एक कार्यकर्ता मध्येच रस्त्यामध्ये शेवाळलेलं हे असल्यामुळं पडला, त्याला लागलं, त्याला सुद्धा पाठकोळी टाकून आपल्याला खाली यावं लागलं. तिथून पुढे आम्ही महाडला आलो. तिथून रात्रीचे 2-2:30 वाजलेले होते. कार्यकर्ते उपाशी. त्यांना मग एका बंद हॉटेलला आल्याला जागं केलं, छोट्याशा टपरीला. त्यावेळेस ते अंडा बुर्जी, पाव असं काहीतरी सर्वांना खाऊ घातलं. पुन्हा एखादं छोटंसं हॉटेल बघितलं, त्या ठिकाणी झोपलो. पुन्हा पोलिसांचं ससेमिरा तुमच्या पाठीमागे असं समजल्यावरती पुन्हा निघालो आणि पुन्हा पहाटे सकाळी 6 वाजता भोरच्या रेस्ट हाऊसला आलो आणि त्या ठिकाणी मग थांबलो आम्ही. तर असा हा चळवळीचा तो जो काळ होता, तो अत्यंत संघर्षाचा होता आणि म्हणून ती जी रायगडावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ती एक कहाणी आहे. आणि त्यानंतर मग कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनामध्ये 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा आम्ही सुरू केला आणि मग राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमापुरती आम्ही त्या ठिकाणी मूर्ती घेऊन जायचो. बर. आणि मग ती मूर्ती बसवायची, तो सोहळा उरकला की मूर्ती परत काढायची असं केलं. परंतु स्वर्गीय R.R. आबा ज्यावेळेस गृहमंत्री होते आणि केंद्रीय मंत्री अंबिका सोनी या पुरातत्व खातं आहे त्यांच्या अंतर्गत येत होतं आणि गड किल्ल्यांचं जे काही डिपार्टमेंट होतं ते त्यांच्याकडे होतं. आणि मग R.R. आबांच्या माध्यमातून, कोल्हापूर छत्रपती संभाजीराजांच्या माध्यमातून आम्ही एक पूजेसाठी म्हणून मूर्ती तयार केली आणि आमचं प्लॅनिंग झालेलंच होतं की त्या ठिकाणी मूर्ती बसवायची. मग आबांना आम्ही विश्वासाने सांगितलं की आम्ही मूर्ती बसवतो, तुम्ही वरती केंद्राला काय कळवायचं ते कळवा, परंतु त्या ठिकाणावरनं एकदा आता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली, पुतळा बसवला, ते हलवणार नाही तर आम्ही रायगडावरनं उड्या मारू. बर. अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं. आणि मग ते वातावरण तयार झाल्यानंतर मग आबांनी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांच्याबरोबर संवाद साधला आणि अशा पद्धतीने कोल्हापूर छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली ते पुतळा बसला. तो आजचा जो पुतळा आपण बघतोय तो संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अनेक संघटनांचे लोक त्या ठिकाणी चळवळ निर्माण केलेलं वातावरण याच्यातून ते सुरू झालं. आणि 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा हा आज अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो. याची सुरुवात आम्ही केलेली. पण विरोध का होता? पुतळा बसवायला विरोध का होता? पुरातत्व खातं जे आहे, पुरातत्व खात्याचा एक दगड त्या ठिकाणी लावणं आणि काढणं ह्याला खूप परमिशन लागतात, खूप अडचणी येतात. त्यामुळे पुरातत्व खातंच त्याला परमिशन देत नव्हतं. कारण मेघडंबरी ही राष्ट्रपतींच्या हस्ते बसवलेली होती. ओके. आणि तिथंच पुतळा बसवायचा होता आणि त्यामुळं अनेक अडचणी येत होत्या. म्हणजे आज रायगडावरती छोटं सुद्धा काम करायचं म्हटलं तरीही पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय काहीच होत नाहीये. अच्छा. असं आहे. आणि त्यासोबतच दादोजी कोंडदेवांचा पण पुतळा तुम्ही रातोरात हलवला. काय प्रकरण? नाही, आता दादोजी कोंडदेवांचा पुतळा हा सरकारच्या माध्यमातूनच हलवला गेला. परंतु काय झालं होतं की आता त्याचा खूप मोठा इतिहास आहे. पण जेम्स लेनच्या पार्श्वभूमीवरती, जेम्स लेन या महाराष्ट्रामध्ये जेम्स लेननी जे लिखाण केलेलं होतं, द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे नावाचं पुस्तक काढलं होतं. त्यांनी इथं संशोधन करून पुणे शहरामध्ये इथं 18 वर्ष राहिल्यानंतर त्यांनी जे काही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य लिहिलेली होती, तर त्या वक्तव्यांमध्ये त्यांनी ह्या सत्यता छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याविषयी अत्यंत अश्लाघ्य लिखाण केलेलं होतं. आणि त्या लिखाणामधून
त्यांनी सातत्याने इथल्या लोकांमध्ये अशी कुजबूज आहे किंवा लोक असं ऐकवात म्हणतात किंवा चर्चा करतात. त्याच्यानंतर मग ह्या सत्यता यावरून पटते किंवा कथा, कादंबऱ्या आणि चित्रपट आणि शिल्प. तर या शिल्पातून ही सत्यता समोर येते. म्हणून ते जर शिल्प कुठलं होतं, तर ते शिल्प लाल महालातलं शिल्प होतं आणि त्यामुळं आणि आम्ही आजपर्यंत दादोजी कोंडदेवांचा इतिहास वाचला तो गुरु मार्गदर्शक म्हणून तो आम्ही इतिहास वाचला. आम्हाला जोपर्यंत हे पुस्तक येत नव्हतं, तोपर्यंत आम्ही दादोजी कोंडदेवांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु मार्गदर्शक बरोबर. म्हणूनच स्वीकारलेलं होतं. बरोबर. परंतु त्यानंतर जे पुस्तकामध्ये जे लिखाण आलं, ते खोडसाळ लिखाण होतं किंवा ज्या पद्धतीचं लिखाण केलेलं होतं, त्याच्यातून महाराष्ट्राचं सांस्कृतिक जीवन पार असं घुसळून निघालं. अत्यंत महाराष्ट्राचं त्या काळचं वातावरण होतं, ते अत्यंत विचित्र होतं आणि त्या काळामध्ये आम्ही होतो. त्यामुळं त्या संघर्षाच्या वाटचालीमध्ये मग तो पुतळा राज्य सरकारकडं संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळं एक वादग्रस्त विषयाच्या निमित्ताने मग तो पुतळा राज्य सरकारने काढून टाकला. अगदी. अण्णा, तुम्ही पूर्वीपासून मराठा समाजासाठी काम करताय, चांगलं काम करताय. आत्ता आपण पाहतो मागच्या 2-3 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी सगळं वातावरण ढवळून निघलं आहे आणि त्याच्यात मनोजदादा जरांगे पाटील त्यांनी नेतृत्व केलं, मोठे मोठे मोर्चे काढले, मुंबईला मोठा मोर्चा झाला, आंदोलन झालं, त्याला यशही आलं. तुम्ही सक्रिय कुठे दिसले नाहीत? नाही, आम्ही मराठा क्रांती मोर्चा जेव्हापासून सुरू झाला, 58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले, शांततेत मोर्चे निघाले. त्या मोर्चांची नोंद जागतिक Yes. लेवलवरती झाली. मोर्चा झाल्यानंतर कचरा सुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावरती नसायचा, कुठल्याही घोषणा नसायच्या, कुठल्याही साधारणतः चुकीचे असे कुठले फलक लावणे किंवा फक्त आमची समाजाची मागणी आहे, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आरक्षण हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते एक मराठा क्रांती मोर्चाचं खूप मोठं यश होतं की त्याच्या मोर्चाच्या नंतर आरक्षण आम्हाला मिळालं सुद्धा, परंतु ते न्यायालय पातळीवरती ते टिकलं नाही. आरक्षणाच्या पातळीवरती लढत असताना कधी हायकोर्टमध्ये गेलं, कधी सुप्रीम कोर्टमध्ये गेलं आणि ह्या वेगवेगळ्या आघाड्यांवरती कधी ESBC मधनं आरक्षण दिलं गेलं, कधी SCBCचं आरक्षण दिलं गेलं. तर हे आरक्षण 2 वेळा दिलं गेलं, दोन्ही वेळेस ते न्यायालयाच्या पातळीवरती ते टिकलं नाही. आणि म्हणून आरक्षणाचा हा लढा लढत असताना आमची मराठा सेवा संघ असेल, मराठा महासंघ असेल, छावा संघटना असेल, अनेक संघटनांचा याच्यामध्ये सहभाग होता. पण प्रामुख्याने समाज जागृती आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केल्यामुळे तरुण महाराष्ट्रातील तरुणांना अत्यंत लाईन क्लिअर होती की अशा पद्धतीने आपण आरक्षणाची मागणी केली पाहिजे आणि अशा पद्धतीने गेलं पाहिजे. परंतु सरकार दरबारी काय होतं की तिथे जे काही लोक असतात ते सरकारशी वाटाघाटी करत असतात. आमचा आंदोलनाचा पवित्रा हा आम्ही रस्त्यावरतीच कायम लढत राहिलो, आम्ही पाठपुरावा करत राहिलो. परंतु सरकार दरबारी काही लोक आणि मग सरकारच्या वाटाघाटींमधून जे काही दिलेलं आरक्षण आहे, सुरुवातीच्या कालखंडामध्ये मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेचे पुरावे किंवा तो त्याच्यामध्ये कमी पडला. नंतरच्या कालखंडामध्ये जे आरक्षण दिलं गेलं तर ते 15/4 आणि 16/4 नुसार ते आरक्षण दिले गेले. ती एखादी कम्युनिटी सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेली असेल तर त्याला राज्याची सुविधा मिळण्यास काही हरकत नाही आणि ती देण्यास काही हरकत नाही. तशा पद्धतीचे OBC स्टेटस त्याला दिलं जावं आणि म्हणून मग आमची मागणी कायम ती होती की OBCच्या स्टेटसवरती आम्हाला OBCच्या धर्तीवरती आरक्षण द्यावं आणि शिक्षण आणि नोकरीमध्ये ते आरक्षण मिळावं, जेणेकरून आमच्या समाजातील मुलांचा प्रश्न सुटेल. परंतु हे न्याय पातळीवरती न्यायालयामध्ये ते अंतरिम त्याला स्थगिती आली, मग अंतिमता तो निर्णय विरोधात गेला. ती न्यायमूर्ती जी गायकवाड आयोग समिती जी नेमली होती ती समितीच घटनाबाह्य ठरवली गेली. सुरुवातीला नारायण राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, ती सुद्धा घटनाबाह्य ठरवली गेली. अशा पद्धतीचं आरक्षणाचा एक आम्ही
तरी 10-15 वर्ष जो काळ त्याच्यामध्ये गेला, त्याच्यातनं जे अपेक्षित यश यायला हवं होतं आरक्षणाचं, मेनली मुख्य आरक्षण, तर ते काय आलं नाही. आणि त्याच्यामधून एक मात्र झालं की मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे काही मिळालं त्याच्यामध्ये सारथी सारख्या संस्थेची बरोबर. निर्मिती झाली. छोटे छोटे कोर्सेस सुरू झाले आणि मराठा समाजातील मुलामुलींच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा पुढच्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीमध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ त्याच्या अगोदरच होतं, परंतु त्याला एक चांगला निधी मिळाला आणि अशा पद्धतीने एक समाजाचं एक किमान एक सारथीसारखं संस्था उभी राहिली. त्याच्यातून दूरगामी काही चांगले परिणाम दिसतील आपल्याला. आता त्याचे हळूहळू परिणाम दिसायला लागलेले आहेत. परंतु आरक्षणाचा विषय मात्र तसाच घोंगडं ते भिजत राहिलं किंवा ते, कारण आरक्षण हा खूप जुना विषय आहे. 40 वर्षापूर्वीचा विषय आहे. 40-42 अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळेस आर्थिक निकषावरती आरक्षण मागितलेलं होतं आणि म्हणून मधल्या काळामध्ये मग EWSचं पण आरक्षण आलं आणि मग आम्हाला ही मनामध्ये कायम सल राहिली की सर्वांचं आरक्षण टिकतं आणि आमचं आरक्षण जातं. म्हणजे मराठा समाज म्हणून आम्ही लढायामध्ये जिंकतो परंतु तहामध्ये हारतो, हे मला पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. आणि मग त्यानंतर मी थोडं आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करायचं, परंतु आरक्षणाचे जे जे काही नेते काम करतायत त्यांच्याबरोबर त्यांना सपोर्ट म्हणून काम करायचं. आणि मग ते काम करत असताना अलीकडच्या काळामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांनी आरक्षणाची चळवळ ज्या पद्धतीने व्यापक केली, आंतरवली सराटी या ठिकाणी त्या आंदोलनावरती ज्या पद्धतीने तिथल्या माता भगिनींना किंवा लोकांना पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून त्रास झाला किंवा ते त्यांच्यावरती हल्ला केला गेला, तिथपासून आंदोलन प्रकाश झोतात आलं. आणि प्रत्येक आंदोलनाच्या पाठीमागे सगळेच लोक पडद्यावरती किंवा सगळेच लोक समोर असले पाहिजेत किंवा स्टेजवरती असले पाहिजेत हे न करता प्रामाणिकपणे जे पडेल ते काम केलं पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आज मुंबईमधलं आंदोलन जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये माझी भूमिका, त्या आंदोलनामध्ये जे काही वकील मंडळी जे काम करणारे आहेत त्यांना माहिती आहे की मी कशा पद्धतीचं काम केलं. म्हणजे आपल्याला तिथं आलेल्या लोकांना सुविधा कशा पुरवता येतील, आपल्याला न्यायालयीन कामकाजामध्ये कसा भाग घेता येईल, आपली बाजू कशी प्रभावीपणे मांडता येईल आणि उर्वरित राज्य सरकारबरोबरचे जे काही मंत्री महोदय असतील किंवा त्यांचे काही ऑफिसर असतील किंवा जे लोकप्रतिनिधी आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये समन्वय कसा होईल, आरक्षणाचा GR कसा निघेल, अशा पद्धतीचं जे काम काय होतं पडेल ते काम पडद्याच्या मागे राहून सक्रिय पद्धतीने काम करणं. कारण शेवटी प्रत्येकच दगड हा मंदिराच्या पायाला पण जातो आणि कळसापर्यंत पण जातो. आपण त्याच्यामध्ये आपली सेवा बजावली पाहिजे. प्रत्येकच हार असतो तो भगवंताच्या चरणावरती सुद्धा फुलं वाहिली जातात आणि गळ्यामध्ये सुद्धा हार घातला जातो. म्हणून आपण समाजाचं काम करत असताना आपल्या पात्रतेप्रमाणे, आपल्या कुवतेप्रमाणे जी काय सेवा देता येईल ती समाजासाठी समर्पित सेवा देणं हे एका उदात्त हेतूने काम करत राहणं. इथेही होते तुम्ही पण पडद्यामागे होते. हो, पडद्यामागून काम चालू होतं. हो, म्हणजे पडद्यावरती कसं असतं की एक नेतृत्व जे काही करतायत, मनोजदादा जे काही करतायत, कारण त्यांचं आंदोलन उपोषण होतं, त्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांसारखं बारकं तिथं सारखं जाणं किंवा त्यांना त्रास देणं हे उचित न होता एखाद्या वेळेस 1-2 वेळा भेटी घेतल्या असतील, परंतु त्या जे काही टीमवर्क आहे त्या टीमवर्कमध्ये आपण आपला सहभाग नोंदवणं, तिथले जे काही सहकारी असतील त्यांना सहकार्य करणं हे एक समर्पित भावनेने काम करणं एवढंच मला असं वाटतं. हे फक्त एक चळवळीतला माणूसच करू शकतो. नक्कीच तुम्ही मध्यंतरी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना खूप मदत करत होतात. बरेच विद्यार्थी तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन येत होते. कुठले कुठले प्रश्न असायचे? नाही, आता ते गेल्या 10-15 वर्षातला हा खूप मोठा टप्पा आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये शिक्षण मंत्री आपले वसंतराव पुरके साहेब होते. त्यांच्या काळामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचा लढा होता. त्या विद्यार्थ्यांचे काही प्रश्न सोडवणे, त्यानंतरच्या कालखंडामध्ये MPSCचे
अनेक विद्यार्थी, त्याच्याबरोबर पूर्वलक्षी प्रभावाने काही मुली MPSCच्या माध्यमातून PSI मध्ये काही मुली अडकलेल्या होत्या, बाहेर पडलेल्या होत्या. आणि अनेक मुलं जी MPSCच्या माध्यमातून सिलेक्ट झालेली होती, परंतु आरक्षणाची केस ही न्यायालयामध्ये आपल्या विरोधात गेल्यामुळं ती अडकलेली होती. त्याबरोबर राज्य सरकारच्या मागच्या कालखंडामध्ये, तसं तर गेल्या 10-15 वर्षात अनेक राज्य सरकारचे MPSCच्या सदस्यपदी किंवा चेअरमनपदी अनेक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिमत्व त्या ठिकाणी यायची. मग त्यांच्याकडे जाऊन MPSCच्या चेअरमनकडे जाऊन अनेक मुलांचे प्रश्न असतील किंवा काही, तर ह्या अनेक मुलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केलं. आणि हे काम आजचं नाही, 10-15 वर्षापासून केलं. ते पडद्यामागून ते पडद्यामागून म्हणा किंवा राज्याच्या प्रमुखांपर्यंत पोहोचवणं किंवा त्यांच्यापर्यंत जाणं. मग मागच्या काळामध्ये पहिल्या वेळेस माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये सुद्धा तो प्रश्न घेऊन त्यांच्यापर्यंत जाणं, ते माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून घेऊन जाणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं. मग माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यापर्यंत या सर्व मुलींना घेऊन जाणं. त्याच्यानंतर मग माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांच्यापर्यंत जाणं. त्याच्यानंतर मग माननीय पवार साहेबांकडे या सर्वांनाच सातत्याने घेऊन जाणं आणि त्यांचे प्रश्न कसे सुटतील याच्यासाठी प्रयत्न करणं. आणि म्हणून मला राज्यसेवेच्या अनेक वेगवेगळ्या विषयातले, मग मी तुम्हाला सांगितलं तर त्याचे चेअरमन, MPSCचे चेअरमन मधुकर कोकाटे साहेब असतील, तेव्हापासूनचा हा आमचा प्रवास आहे की मधुकर कोकाटे साहेब जेव्हा चेअरमन होते किंवा त्या अगोदरचे सुद्धा असतील, तर चेअरमन पर्यंत जाणं. जेव्हा ते अलीकडच्या काळामध्ये निंबाळकर साहेब सुद्धा होते शेवटच्या टप्प्यापर्यंत, तर ह्या सगळ्या चेअरमन आतापर्यंत जे आले त्यांच्यापर्यंत जाणं ह्या मुलांना. आणि खूप खूप मुलांचं मी बघितलेलं आहे की खूप मंत्रालयात सुद्धा जाताना ही मुलं खूप अडचणीत असायची आणि मग त्यांना जेवढं म्हणून सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आपण केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये 1-2 वर्षापूर्वी सुद्धा काही पोलीस ग्राउंडवरच्या मुली होत्या, त्या मुलींचे काही प्रश्न होते आणि म्हणून MPSCच्या माध्यमातून जे मुलं आमच्यापर्यंत अप्रोच झाले त्या मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न केले, 100% त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलांना बरोबर घेऊन त्यांचं नेतृत्व करणं किंवा त्यांना काहीतरी आपण नेतागिरी करून त्यांना काहीतरी दाखवतोय, आपण प्रश्न सोडवतोय असं न करता, ही आपल्या समाज घटकातील आहेत. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, संपूर्ण मराठा समाज, या सगळ्या महाराष्ट्रातील इथली भूमिपुत्रांची मुलं आहेत, इथल्या मुली आहेत, यांना खऱ्या अर्थाने न्याय देणं हे आपलं काम आहे. आणि याच्यावरती राजकारण करू नये, याच्यावरती आपली शेकी मिरवू नये, अशा पद्धतीची विचारधारा असल्यामुळं ते काम आम्ही कायम करत राहिलो आणि त्यामुळं बऱ्याचशा मुलांचे प्रश्न सुटले. आज आम्ही एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात गेलो, कुठे हॉटेलमध्ये असलो, तर काही PSI झालेली मुलं भेटतात, काही ऑफिसर झालेली मुलं भेटतात, मंत्रालयात काही मुलं भेटतात आणि त्यावेळेस ते सांगतात की तुम्ही आम्हाला इथं मदत केली होती, तिथे मदत केलेली होती. परंतु केलेल्या मदतीचा सारखा कुठेही उल्लेख न करता आपलं काम करत राहणे. आणि म्हणून महाराष्ट्रातील अशा पद्धतीने MPSCच्या मुलांच्या प्रश्नासाठी कायम कटिबद्ध आम्ही राहिलो. भविष्यात पण अजून भरपूर प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे. नाही, 100% सोडवू. नक्कीच. याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणूनच आज तुम्ही राजकारणामध्ये 20-25 वर्ष चळवळीत काम केल्याच्या नंतर तुम्ही राजकारणात आलात आणि राजकारणात आल्याच्या नंतर तुमच्याकडे प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली. एवढा विश्वास कसं काय दाखवला लगेच? मी आता माननीय दादांचं नेतृत्वच मी तुम्हाला सांगितलं की अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना खूप कमी वेळ लागतो जज करायला किंवा ते सगळे, कारण त्याचा इतका मोठा अनुभव आहे. एवढ्या वर्ष उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, 8 वेळा ते आज आमदार झालेले आहेत दादा. त्याच्यामुळं प्रत्येक माणसाचा चेहरा पाहिला की त्यांना वाचता येतो, त्याचे प्रश्न सोडवता येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की दादांना
असं काही सांगावं लागलं नाही. दादांना मुळामध्येच आमच्या कामाबद्दल माहिती असल्यामुळं, पवार कुटुंबाशी माझं जवळीकतेचं नातं असल्यामुळं आणि पवार कुटुंबाचं जे काही सामाजिक दायित्व जे आहे, ते आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यांनी ते कायम जपलं ते. आणि म्हणून त्या कुटुंबाबद्दल एक मनामध्ये आदरच होता पहिल्यापासून. आणि मग दादांना भेटल्या तर ह्या वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानेच भेटत असताना अनेक सहकाऱ्यांनी, आपल्या जवळच्या सहकाऱ्यांनी, मार्गदर्शकांनी दादांकडे इच्छा व्यक्त केली की दादा, विकास पासलकरांसारखा चांगला माणूस आपल्या पक्षामध्ये आला तर ती चांगलं काम होईल. आणि मग दादांनी क्षणाचाही विलंब न करता आमच्याशी चर्चा केली. आमच्याशी चर्चा करत असताना मला स्वतःला सुद्धा त्या संदर्भामध्ये स्वतःच मला स्वतःला एक चिमटा काढून घेत होतो की दादांना मी 5 मिनिटापूर्वी 10 मिनिटापूर्वी भेटलोय आणि दादांना एवढी माहिती आहे आपल्याबद्दलची की तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. 20-25 वर्ष महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये तुम्हाला मानणारा वर्ग आहे. तुमची चांगली प्रतिमा आहे आणि जे काही तुम्ही चांगलं काम करता समाजासाठी, तुमच्यासारखे चांगले लोक मला पक्षामध्ये आले तर निश्चितरित्या आनंद होईल. क्या बात आहे. आणि त्यामुळं दादांनी ज्या पद्धतीने आमच्याबद्दलची माहिती, माझ्याबद्दलची माहिती माझ्या समोर ज्यावेळेस व्यक्त केली, विचार व्यक्त केले आणि तुम्ही आलं पाहिजे आणि माझे काही सहकारी, माझे काही मार्गदर्शक होते. त्यांनीही सांगितलं की दादा जे काही गोष्ट ठरवतील त्याला तुम्ही होकार द्या. आणि त्यामुळं दादांनी एक निर्णय केला आणि दादांनी मला पक्षाच्या प्रवेश द्यायच्या अगोदर पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी ही दादांनी मला देऊ केली. आणि ते जे काय असेल ते दादांच्या परीक्षेला किंवा जे काही मी काय सार्वजनिक जे काही जीवनामध्ये जे काही काम केलं 20-25 वर्ष, ते समाजाच्या 100% समर्पित सेवेचं जे काही काम केलं, जे काही मी समाजामध्ये वावरतो, जे काही मी सर्वांशी जो माझा काही व्यवहार राहिलेला आहे आणि जी सामाजिक कामाची तळमळ जी आहे, अनेक आंदोलनं असतील, अनेक ठिकाणी गेल्यानंतरचा संवाद असेल, तो त्यांना भावला आणि त्यांना जे काही माझं चांगलं काम आहे ते आवडलं. त्याच्यामुळं त्यांनी मला संधी दिली. नक्कीच. त्यामुळे त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांनी योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी पाहून मला योग्य तो न्याय दिलेला आहे नाही, असं हे मला वाटतं. 20-25 वर्ष जे तुम्ही निस्वार्थ काम केलं, कुठल्याही सोशल मीडियावरती गवगवा न करता, हो. ते कोणीतरी पाहणारा असतो. ते दादांनी पाहिलं. हो. म्हणजे तुमचं निस्वार्थ काम दादांनी पाहिलं म्हणून आज तुमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली. निश्चितरित्या. आज एक प्रवक्ता या नात्यानेच मी तुम्हाला प्रश्न विचारतो की सध्या सोशल मीडियावरती मनोज जरांगे दादांना त्यांचा खून करण्याचा प्रयत्न, त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता किंवा केला जाणार होता, अशा बातम्या चालू आहेत आणि रोख हा तुमच्याच पक्षातील आमदारांकडे. काय मत आहे तुमचं याच्यावर? नाही, मागेही मला काल परवा कुणीतरी याच संदर्भामध्ये प्रश्न विचारला. खरं तर ही जी चर्चा आहे ना, ही अत्यंत वेदनादायक आहे. म्हणजे की मनोज दादांच्या संदर्भाने असं प्लॅनिंग करणं किंवा अशा दादाच्या जीवावरून उठणं ही अत्यंत चुकीची बाब आहे. परंतु याला सत्यता किंवा त्याला आधार किंवा त्या सगळ्या गोष्टी मनोज दादा हे खूप असं साधं व्यक्तिमत्व आहे आणि अत्यंत समाजाप्रती समर्पित भावनेने काम करणारं व्यक्तिमत्व आहे. परंतु इथं राजकारणाचा कुठे वास येतो किंवा काय, तर ते मला असं वाटतं दोन्हीकडनं मी पाहिलं, तर मला असं वाटतं की सहजासहजी कुठलंही राजकीय नेतृत्व एवढं मोठं धाडस करणार नाहीये आणि एवढं मोठं धाडस करून आपलं राजकीय आयुष्य, राजकीय कारकीर्द पणाला लावणार नाहीये. आणि म्हणून आज याच्यातली खरं तर काय सत्यता आहे ही पुढं आली पाहिजे. आणि मला असं वाटतं की मनोज दादांवरती अशा पद्धतीचा त्यांना मारण्याचं कट कारस्थान करणं हे म्हणजे अत्यंत खूप चुकीचं आहे. आणि हे जर सत्य घटना असेल तर ही महाराष्ट्राला कुणी खपवून घेणार नाही. परंतु ह्याच्यातली सत्यता काय आहे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण अधिकृतरित्या याच्यावरती बोलणं योग्य होणार नाही. अगदी बरोबर. परंतु माननीय मनोज दादांना पण मला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करायची की दादा, तुम्ही ह्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. तुम्ही खूप मोठे आहात आणि आम्ही तुमची प्रतिमा
ही केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर देशातील आंदोलनकर्त्याचा एकमेव नेता म्हणून पुढं, कारण शेतीवरती आधारित असणारा संपूर्ण भारत देश, याच्यामध्ये असणारा शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व खूप मोठं आहे. अख्ख्या देश पातळीवरचे शेतकरी आपण उभे करू शकतो. म्हणून दादा, तुम्ही सगळ्याला पोटात घालून माफ करून पुढे चाललं पाहिजे. आपल्याला अत्यंत पुढे जायचंय. परंतु जर असं असेल काही, तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपल्या या माध्यमातून विनंती करेल, त्याच्यातलं सत्य काय आहे ते बाहेर आलं पाहिजे. आणि असं चुकीचं काम शक्यतो कोणी करणार नाहीये. परंतु जर काय असेल तर त्याच्यामधून काय होते, की 2 समूहामध्ये, 2 गटामध्ये, 2 जातीमध्ये विद्वेष निर्माण होतोय. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राला हा जातीय विद्वेष सुद्धा परवडणारा नाहीये. बरोबर. म्हणून हे जे काही घडतंय, याला आज आपल्याकडं कुठल्याही प्रकारचा आधार नसल्यामुळं अधिकृतरित्या याच्यावरती बोलणं योग्य होणार नाही. त्यामुळं तुम्ही नक्कीच. याच्यावरती आपण भाषण केलेलं सध्याच्या बरं. स्थितीमध्ये आपण त्याच्यावरती न नक्कीच. बोललेलं योग्य. नक्कीच. आजच्या पॉडकास्टमधला एक शेवटचा प्रश्न. थोडंसं आत्ता तुम्ही जातीवरती बोललात. जातीय समीकरणावरती राजकारण चालतं, हे पूर्वीपासूनच चालतं. राजकारण त्याच्यावर चालतं. परंतु आज जर आपण पाहिलं, तर एक तर राजकारण खूप खालच्या थराला गेलं, त्याच्यामध्ये नीतिमत्ता राहिलेली नाही. दुसरी गोष्ट, समाजामध्ये जो काही तेढ निर्माण होतोय, बऱ्याच वेळा असं बोललं जातं की याला राजकारणी लोक जबाबदार आहेत. हो, आता निश्चितरित्या, कारण महाराष्ट्राचं अलीकडचं जे राजकारण मी पाहतोय, केवळ जातीय विद्वेषच नाही, तर या महाराष्ट्रामध्ये धार्मिक विद्वेष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरला जातोय. आणि म्हणून याला राजकीय लोकांनीच याला पायबंद घातला पाहिजे. समाजामध्ये प्रबोधनाची चळवळ चालवली पाहिजे, किंवा समाजामध्ये जे काही प्रबोधनाची चळवळ करतात त्या चळवळीला बळ दिलं पाहिजे, त्या चळवळीच्या माध्यमातून. कारण सामाजिकदृष्ट्या समाजामध्ये प्रबोधन करणं हे सरकारचं काम नाहीये, परंतु ज्या काही चळवळी या माध्यमातून काम करत असतील तर त्यांच्यामध्ये एकोपा घडवणं, जसे मोहल्ला कमिट्या होत्या तशा पद्धतीने आपण ओबीसी विरुद्ध मराठा किंवा संघर्ष हा महाराष्ट्राला न परवडणार आहे. तसंच हिंदू विरुद्ध मुस्लिम धार्मिक संघर्ष सुद्धा या महाराष्ट्राला परवडणारा नाहीये. म्हणून सरकारच्या माध्यमातून आणि वाचाळवीर नेत्यांना सुद्धा मी या ठिकाणी हे सांगतो की बाबा, आपण 2 घटकामध्ये, 2 समूहामध्ये आपल्यामुळं जर वितुष्ट निर्माण होत असेल तर आपण आपल्या वाणीवरती कंट्रोल केला पाहिजे. आणि महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेतृत्वाने, मग ते सरकारमधील असतील किंवा विरोधी पक्षातील नेते असतील, बरोबर. यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणजे यासाठी माननीय पवार साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, माननीय भुजबळ साहेब असतील, माननीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, माननीय धनंजयजी मुंडे असतील, आणि समाजकारणामधले माननीय मनोजदादा जरांगे पाटील असतील, माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, माननीय छत्रपती कोल्हापूर संभाजीराजे असतील, माननीय डॉक्टर जयशिंगराव पवार असतील, माननीय कोळसे पाटील असतील, अनेक संघटनांचे प्रमुख, मराठा महासंघ असेल, मराठा सेवा संघ असेल, अनेक संघटना असतील, ओबीसी घटकांच्या अनेक संघटना असतील, या सगळ्याच लोकांनी पुढे येऊन आपण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र आपण सुसंस्कृत अत्यंत चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला सामाजिकदृष्ट्या ज्या समाजामध्ये आज दरी निर्माण झालेली आहे त्या दरीमधनं आपण सामाजिक एकोपा कशा पद्धतीने आपण चांगला ठेवू याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आणि कॉन्क्रीट काम करावं लागेल. तर आपण महाराष्ट्राला अत्यंत जे काही पूर्वीचे दिवस होते या महाराष्ट्रामध्ये जातीय विद्वेष, धार्मिक विद्वेष हा कधीही नव्हता. आयदर थोड्या बहुत प्रमाणामध्ये असेल, परंतु आज ज्या टोकदार निर्माण झालेले, टोकदार भिंती निर्माण झालेले आहेत, आज जात पाहून हॉटेलमध्ये जायचं का नाही, दुकानामधून किराणा माल खरेदी करायचं का नाही, इथपर्यंत लोक आज गेलेली आहेत. तर हे अत्यंत आपल्या महाराष्ट्राला भूषणावं असं चित्र नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला सामाजिकदृष्ट्या एका प्लॅटफॉर्मवरती सगळ्या नेत्यांना आपल्याला एकत्र आणावं लागेल आणि आपल्याला सर्वांना बसून की महाराष्ट्राचं सामाजिक सांस्कृतिक जीवन हे सुधारलं पाहिजे. ही सुदृढ लोकशाही बरोबर सुदृढ महाराष्ट्राचं सामाजिक जीवन
सामाजिक सगळ्या संस्था, संघटना आणि जातपात, धर्म याच्या पलीकडे जाऊन आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिकरणाचा लढा म्हणू नका याला, परंतु हा एकीकरण, एकत्रकरण किंवा अत्यंत आपण व्यापक अंगाने याचा विचार केला पाहिजे नक्कीच. आणि महाराष्ट्राची शांतता अबाधित ठेवली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच अण्णा. खरं तर हे जे तुमचे विचार आहेत, हे काही राजकारणातले विचार नाहीत, हे चळवळीतले विचार आहेत. बिलकुल बिलकुल. आणि चळवळीमध्ये 20-25 वर्ष काम केलं आहे तुम्ही, समाजासाठी 20-25 वर्ष काम केलं आहे आणि कुठलाही स्वार्थ ठेवला नाही. कारण आज आपण पाहतो 4 वर्ष चळवळीत काम करायचं, कुठला पक्ष मला एंट्री देतोय आणि तुमची आवड राजकारणाची होती, तरीही तुम्ही हो. एवढा मोठा त्याग करून बरं. चळवळीत समाजासाठी काम करत होतात आणि मोठं काम केलं तुम्ही. आमच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी देखील खूप मोठं काम केलं आणि आता तुम्हाला संधी आली आहे. तुम्ही राजकारणात आला आहात आणि निश्चित तुम्हाला एका मोठ्या पदावरती आम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. समाज तुमच्या पाठीशी असेल. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती खरं तर मनसोक्त गप्पा मारल्या आणि बेधडकपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. तुमचा प्रवास देखील या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळाला. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.